तुझे भक्तीमध्ये आपली भक्ती कशी झाली माहिती आहे का? तात्पुरती भक्ती आहे. कशी भक्ती आपली? वेळ आणि प्रसंग पाहून भक्ती. अंधार पडला, एकटा निवांत चालला रस्त्यानं. उदाहरण देतो तुम्हाला. एकटा चालला, कोणीच नाहीये, जंगल लागलो, पुष्कर सारखं जंगल लागलो, आणि मग एकटाच होता. राम 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 राम. हा भगवान भाऊ, हे फक्त राम राम म्हणलं कवर अंधार होता तर. उजाड आला रे आला, एक दोन माणसं दिसते त्याला. मग हा काय म्हणला? मेरे दिल में कभी ख्याल आता है. थोडं खराब आहे नको ते बोलायला, आपली गाणी नाही. मुझे कुछ कुछ होने लगता है. माणसं दिसल्यावर गाणं बदललं, पिक्चर बदलला. याची भीती गेली, डर गेला. याला आता वाटलं मी दादा झालो. काही लोक माणसात वळवळ करते, एकट्यात नाही करीत. त्याला माहित आहे चांगल्या माणसाचा अपमान फक्त माणसात केला जातो. असं वाटतं त्यांना. त्यांना अपमान नसतो, कारण वाघ हा वाघच असतो. संभाजी राजांनी दाखवून दिलं, घालून या जबड्यात वाघाच्या हात, दात त्याचे मोजविले. पूर्वीच ते पवाडे कसे असायचे माहिती तुम्हाला? सिंहाच्या त्या जबड्यामधून घालून हात मोजीन जात. सिंहाच्या त्या जबड्यामधून घालून हात मोजीन जात. मोजून जात. ही जात मराठ्याची, 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 ही जात मराठ्याची. पूर्वी होतं ते, आता काही नाही राहिलं तसं. आता सगळं अवघड आहे. आता मराठीत लोळू राहिले भाऊ. ना ध्यान आलंय ना, सगळे जाधा मुर्दे मराठीचे चालले. पूर्वी होतं ते राजांच्या काळात. बाला बलुतेदार सोबत घेऊन चालायचे. आताचे मराठे खाली उतरून बोलू का? नाही, योग्य नाही ते. जाऊ दे, आपल्याला काही जातीवादावर नाही बोलायचं आहे. परंतु राजांच्या काळामध्ये वेगळं होतं. याचा आवाज गेला बरं का? आवाज द्या ना त्याला. हॅलो. आपण जर बघितलं, पूर्वी होतं ते. आताचा मराठा नशा घेऊन कुणीकडे पडता. आताचा तरुण घरून निघतो चरून, घरी आला संध्याकाळी 4 वाजा लागतं. बरं आहे दादा, नाहीतर आणा लागत धरून. काही काही तर 1:30-2ला बी फोन रिंग वाजित त्या हॉटेलवाले. शिवळे मामा आले अवघडे भाऊ, खरंय का मोठं आहे का नाही? असं जाऊ दे, तो आपला भाग नाही. या ठिकाणी नाथांवर विजय मिळवल्यामुळं, नाथांनी या देवतांवर विजय मिळवल्यामुळं इंद्रदेवाला वाटलं आपण यांची कला शिकावी. काही लोकांना वाटत ते कसं काय करत्या आणि ते कसं काय बा. मला एक जण म्हणला, बाबाजी आम्ही रात्री उठून खातो का, तुम्ही कसं काय बन. हां, आत्ता एक जण आत्ता 2-4 दिवसापूर्वी म्हणला, म्हणे बाबाजी तुमची एवढी मोठी हत्तीची हत्ती गाली बा. गाली गाली गाडी कलय म्हणलं भाऊ, तिला 7 किलोमीटर चालायचं, ती 1 लिटर तेल लागत म्हणले.
विनोदाचा भाग आहे हा, परंतु त्याच्यावर एकदा का मनुष्य विसंबला, त्याच्या नावीत जर स्वार झाला, सगळं तो करतो. आपण काही करत, आपण काय करणार आहोत? तुम्हाला मला फक्त पटवून द्यायचंय, नारायण बाबा जर एवढं करू शकतो तर तो श्रद्धेनं करू शकतो. मग तुमची श्रद्धा नारायण बाबावर, त्या देवावर कशी पाहिजे? तशीच तरणी असावी. तरणी म्हणजे तरुण नाही. लोक म्हणतील बाबा तरणी म्हणून राहिले. भक्ती तरणी असावी, सुंदर असावी. शब्दाचे अशब्द केले नाही पाहिजे, सांगताना चुकलं नाही पाहिजे. माणसाचं वय झालं म्हणजे काय फेकून द्यायचंय का त्याला? दातातून हवा गेली, इकडून मी माझं लई टाळ आलं तर तात्या तुमच्या वाणीच काम आहे, मी लगेच वाढवा शिरवतो. का रे भाऊ, झाड लावलं कोणी? झाडाला पाणी घातलं कोणी? फळं खाऊ राहिलं कोण? आणि बोलत कोण? जे आता वयानं वयवृद्ध झाले, मग त्यांना काय करायचंय? त्यांचं काय करायचंय? अर्थात या ठिकाणी आपला वेळ जवळजवळ झालेलाच आहे. तुम्हाला असं वाटतं का तर संपावा आता? भूका लागल्या का? सुंदर तुमची कुटिया शोभूना दिसते, तुमची कुटिया शोभूना दिसते. सुंदर तुमची कुटिया शोभूना दिसते. सुंदर तुमची कुटिया शोभूना दिसते. मन रंगून जाते तू यावे बा नवनाथा. मन रंगून जाते तू यावे बा नवनाथा. रंगून जाते तू यावे बाळ नवनाथा. ज्योत तुम्हाला विना आरती तुमची गाईना. ज्योत तुम्हाला विना आरती तुमची गाईना. ज्योत तुम्हा मिलाविना आरती तुमची गाईना. ज्योत तुम्हाला लावीना आरती तुमची गायना. नारायण बाबा संगे घेऊन यावे बा नवनाथा. 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 कुटिया जवळ पालखी आनंदान डोलती. कुटियाजवळ पालखी आनंदाने डोलती. दत्त दत्त बोलती तू यावे बा नवनाथा. दत्त दत्त बोलती तू यावे बा नवनाथा. दत्त दत्त बोलती हरी बोल. दत्त बोलती यावे बा नवनाथा. जप तप अनुष्ठान नवनाथाचे पारायण. 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 गोड बाबाचे प्रवचन यावे वाचन. गोड बाबाचे प्रवचन यावे बा नवनाथा. बोला कानिपनाथ महाराज की. गोड बाबाचे प्रवचन यावे बा. बहीण दादा फुगडी खेळतील. भक्ती बहीण मार्ग दादा सांगितला बोध ज्ञानाचा दिला. भक्ती मार्ग सांगितला बोध ज्ञानाचा दिला. भक्ती मार्ग सांगितला ज्ञानाचा बोध दिला. भक्ती मार्ग सांगितला बोध ज्ञानाचा बोध दिला. शिष्य तुमचा रंगून गेला यावे बा नवनाथा. शिष्य तुमचा रंगून गेला यावे बा नवनाथा. बोला कानिपनाथ महाराज की. तुमचा रंगून गेला यावे बा नवनाथा. शिष्य तुमचा रंगून गेला यावे बा नवनाथा. शिष्य तुमचा रंगून गेला यावे बा नवनाथा. तुमचा रंगून गेला या रे वा. हर काय मौज आहे, काय मजा आहे. लुटता आली पाहिजे, मजा लुटायचं शिकलं पाहिजे ना आपण. बोला कानिपनाथ महाराज की जय. आणि अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी फरी हो. भुका लागल्या काय तुम्हाला? आता संपायची का? कथा ऐकायची म्हणते मग.
बरं का दुसरी कथा चालू होणार आहे मग काय करू हा किती वेळ आहे बाबा अजून 6 वाजला ना जेवणाला हा मग अजून जेवण व्हायचे 5 मिनिटं मग करू 10-5 तुमच्या मनावर आहे आपलं काही तुमचं मन भरलं नाही ना अजून नाही तसं काही नाही तुमचं अजून 4 भजन व्हायला पाहिजे तुमची. 4 नाही भजन ना, नाही ना, तसं काही नाही हा भजन करायचं आपल्याला भजन भजन म्हणतील भगवान भाऊ सर्वांना नाचवतील असं भजन घेतील ते आता हाय चला नाथाची पालखी निघाली हो हो मंडळी नाचाया लागली हो हो नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली 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 अशोक भाऊ इकडे या दूर दूरचे हे लोक आले तुमच्या पवार साहेब. दर्शनाला दूर दूरचे लोक आले तुमच्या दर्शनाला नवनाथाचा गजर होई धारण खेड्याला नवनाथाचा गजर होय दारया खेड्याला नामात रंगून गेली हो हो नामात रंगून गेली हो हो नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी अशोक भाऊ आणि उजाक्का फुगडी घेतील उजाक्का चला लवकर उजाबाई चाल 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 लवकर फुगडी घ्यायची जोडी जोडीनं फुगडी घ्याल हिवाळे मामा आठवड्याची यज्ञ पूजा होई अलीकडे या. आश्रमात आश्रमाची यज्ञ पूजा होई आश्रमात नवनाथाचे पारायण शोभे मंडपात नवनाथाचे पारायण शोभे मंडपात आठवड्याची यज्ञ पूजा होई आश्रमात नवनाथाचे पारायण शोभे मंडपात पाहून दंगच झाली नामात रंगन झाली जय हो पाहून दंगच झाली हो हो नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली अशोक भाऊ. नाथाची पालखी निघाली मंडळी मिस्त्री. नाचाया लागली नाथाची जोडी पालखी जोडीनं. निघाली मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली हाय. हो, हो. मिस्त्री धरा. वा वा टाळी वाजवा त्यांचे सर्वांवर ओवळणी टाक. अनुष्ठानाचे कार्य केले भक्त मंडळाने अनुष्ठानाचे कार्य केले भक्त मंडळाने नारायण बाबाचे दर्शन झाले तुमच्या या योगाने नारायण बाबाचे दर्शन झाले तुमच्या या मिस्त्री ओवळणी ओवळणी अनुष्ठानाचे कार्य केले भक्त मंडळाने खडसनाथाचे दर्शन झाले तुमच्या या योगाने मच्छिंद्र बोलाया लागली हो हो मच्छिंद्र बोलाया लागली आबा नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया भगवान लागली भाऊ क्या बात है वाह हो, हो. वाह अशोक भाऊ आणि उजाक्का या ठिकाणी बाळू भाऊ आणि बाळू भाऊच्या घरच्या जर असतील मरमट भाऊ
दूर दूरचे हे लोक आले तुमच्या दर्शनाला दूरचे लोक आले तुमच्या दर्शनाला नवनाथाचा गजर होई मडी या गावात नवनाथाचा गजर होई मडी या गावाला नवनाथाचा गजर होई धारण खेड्याला नवनाथाचा गजर होई धारण या खेड्याला नामात रंगून गेली होय नामात रंगून गेली होय नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली रमेश मामा. नाथाची पालखी निघाली मामी येईल का पा नाथाची पालखी रमेश मामा मामी बोलू राहिलं खाली निघाली मंडळी नाचाया लागली. मामी मामा एकच घेतो वडून या चला नाथाची पालखी निघाली हा. मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी निघाली महाराज की. नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली नाथाची पालखी निघाली मंडळी नाचाया लागली. काय सांगावा आनंद एवढा आहे या आनंदामध्ये डुबून जात माणूस किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया सांगू सद्गुरु राया तुमच्या नामाची रे झुळझुळ वाय गंगा नामाची रे वाहे जुड जुड गंगा किती आनंद रे सांगू सद्गुरु राया आनंद रे सांगू पत्रकार साहेब हा आनंद रे सांगू सद्गुराया. चांगलं घ्या चांगली नाच पावली असं ऐका माझ्याकडे लक्ष द्या आता इथं पहा टाळी वाजवा भजन करा बस भरपूर आनंद झाला आणि या नवनाथामध्ये मामा एक फुगडी एक भजन हा एक भजन या रे या नाचू प्रेमानंद या रे या नाचू प्रेमानंद बोला नाचू प्रेमानंद यार यार या नाचू प्रेमानंद या रे या नाचू प्रेमानंद या रे या नाचू प्रेमानंद यार यार नाचू ऐका प्रेमानंद यार यार या ऐका योगा योगी भंडास एकनाथ भानुदास 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 एकनाथ बोला कानिपनाथ महाराज की भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ हो योगा योगे भांडासन एकनाथ दोघ संगच दिसले खरू खरी टाळी वाजवा सद्गुरु चैतन्य कानिपनाथ भगवान की जय. बसा खाली ऐका अशी सूरज कथा आहे नवनाथानी नवनारायणाने या कलियुगावर शके 1710 पर्यंत कार्य केलं. कवी नारायण तो मच्छिंदर झाला, हरी तो गोरख झाला. अशा नवनाथाने बोलत नका जाऊ, 2च मिनिटं घेतो लगेच आपण आरती करू. योगायोग दादा भांदास दादा आणि एकनाथ दादा वर आले, दोघं दादा आहे बरं का, सगळे आम्ही दादा म्हणतो. ते म्हणले गवळण घ्या, पण म्हणलं गवळण नको, तुमचंच नाव घेऊ आता, म्हणून म्हणलं भांदास एकनाथ. टाळी वाजून धन्यवाद देऊ. खऱ्या अर्थानं मी माझ्या हृदयापासून कृतज्ञ होऊन एकनाथ दादाला धन्यवाद देतो. तुमच्या वडिलाला, तुमच्या वडिलाच्या पुण्याला धन्यवाद देतो. बाजीराव बाबाची ही भूमी आहे आणि बाजीराव बाबाच्या भूमीमध्ये साक्षात कानिपनाथ उभा राहिला, हे तुमचं मोठं भाग्य आहे. अरे जग काही म्हणू द्या, पण तुमच्या बापाच्या या भूमीवर एक नाथ उभा आहे
आणि तुमचंही नाव एकनाथ आहे. चैतन्य कानिपनाथ महाराज की जय. दादा ही मिस्टिक जगाला कळणार नाही, नवे नवे तुम्हाला बी कळणार नाही. बाजीराव बाबाची थोर पुण्याई म्हणावं लागेल. ही भूमी मला मिळाली, भांडास दादाला मिळाली काय, नारायण बाबाला मिळाली काय, पण ही भूमी कोणाची आहे? बाजीराव बाबाची आहे. आणि बाजीराव बाबाच्या पुण्याईनं ही जमीन, ही भूमी जर ती माझ्या नाथाच्या कार्याला जर काम आली असेल तर तुमची थोर पुण्याई म्हणावं लागेल. म्हणून आनंद तुमचा लुटला पाहिजे खऱ्या अर्थानं. आणि दादावर माझं एवढं प्रेम आहे, अजूनही मी कधी त्यांना लोटत नाही बाजूला. त्यांना असं मला भेटल्याशिवाय दिवसात जोपर्यंत मी आश्रमावर आहे इळात ते मला 4 वेळेस तरी बोलल्याशिवाय राहत नाही. आणि सत्य परिस्थिती बरं का, असे डोकून तरी पाहतील, बाबा कुठं आहे पाहतील. दही दादाला करमलं ना तर मग जवळ येऊन विचारतील काय चालू आहे. पण इळात 4 वेळेस ही घटना घडती दररोज. एवढं मोठं पुण्याही तुमची आहे. तुम्हाला बाबा कळला इथपर्यंत मला समजतं. बाजीराव बाबांनी तुम्हाला या भूमीचं कौतुक पाहण्यासाठी जन्माला घातलं म्हणावं लागेल. एकनाथ दादाला जन्माला घातलं या भूमीचं कौतुक पाहण्यासाठी. पुढं तर दादा कालांतरानं मुंगीसारखी रांग लागेल, मुंगीसारखी रांग लागेल या भूमीवर. अजून काळ वेळ बाकी आहे. आणि दिवसोंदिवस घंटो ना घंटे हजारो लोक इथं राहतील. असं काही पुढं व्हायचं बाकी आहे. माझ्या देखत होतं का नाही होतं मला माहीत नाही, पण हे होणार आहे. कारण या भूमीवर कोणीही येऊ द्या, कोणीही येऊ द्या, एकदा आला का त्याला इथून रमारमण होऊन जातो. तो इथून जायचं नाव घेत नाही. तो भगवान की जय. बरेच जण म्हणले बकऱ्या गाई ढोर गुर सगळे म्हणले बाबा करून घेतील. करून घेतात, करून घेतात. असो, खऱ्या अर्थानं सर्वांचं धन्यवाद देतो. आता आपल्याला ज्यांचं 9 दिवस नवनाथाचं पारायण झालं अशा बाळकृष्णानंद सरस्वती गुरु नारायणानंदजी सरस्वती त्यांचंही आपल्याला स्वागत आणि सत्कार करायचा आहे. एक पिशीमध्ये वस्त्र आहे, ते वस्त्र आपण तात्काळ जाऊन घेऊन याल. ढवळी पिशी आहे माझ्या अगदी कुट्यामध्ये माझ्या बाजीला खेटून. ज्यांनी गेले 5 वर्षापासून नवनाथाचं पारायण आपल्या नवनाथाच्या मंदिरामध्ये म्हणजे कानिपनाथाच्या मंदिरामध्ये सातत्याने करतात, त्यांच्या साथ संगतीला असतात आमचे काळे भाऊ. धन्यता आहे महाराज. नवनाथ हे कळाले पाहिजे. पॉम्पलेटवर मी नाव टाकत नाही, माझा मुलगा येतो. बाळकृष्णानंदजी सरस्वती गुरु नारायणानंद सरस्वती. गुरु करावं कोणाला समजून घ्या. गुरु करताना गुरु आपल्यापर्यंत लहान असावा. गुरुच्या अगोदर आपल्याला मरण यावं ही आख्यायिका आहे. बाई सवाशीन मरावी का वनवास घेऊन मरावी. आता कैल आला असन तो भाग वेगळा आहे, पण गुरु करताना लहान करावा म्हणजे नवरा करताना आपल्याकडे तर उलट आहे सगळं. तू 1-2 वर्षाचा मोठा असावा. मूर्ख लोक. ती एक मौज आहे. पण गुरुची परंपरा सांगतात ना माऊली ज्ञानोबराय, निवृत्ती दादा हे वयानं मोठे होते जरूर, परंतु पूर्वीच्या ज्या पद्धतीनं तुम्ही बोलतात तात्या ते अगदी खरं आहे.
तुमच्यासारख्यांची सुद्धा आज आमच्यासारख्याला आस लागते. तुमच्यासारख्याची आस यांना नाही लागू शकत आणि त्यांना हे खापर नाही कळणार. भाजलेले खापर कोणाला कळणं सोपं नाही. म्हणून तत्वाचा गुरु मी सांगतो, योग महामायाचा गुरु सांगतो. गुरु कोणा कोणाला केलं हे आम्ही बोलत आहे. त म्हणजे तपिला गुजराती भाषा. तुमचं शब्द न शब्द सत्य आहे, पण तुम्हाला कळणं सोपं नाही. वय वृद्धांना समजून घेणं सोपं नाही. आजही सागरानंद सरस्वती परमपूज्य भीष्माचार्य जसे आमचे यादव तात्या आहे, तसे ते सागरानंद सरस्वती आहे. त्यांना गुरु आम्हाला बी करावं वाटत आणि केलंय. पण आजच्या या कलीमध्ये थोडस वेगळं वातावरण चालू आहे. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाव तुझं घेऊन कोरड पडली ओठाला, नाव तुझं घेऊन कोरड पडली ओठाला, पडली ओठाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. भीष्माचार्य सारख्यांना ओळखणं सोपं नाही तात्या. त्याला तेवढं वेद माहिती असावे, तितकं ज्ञान त्याच्यापर्यंत असावं. बघ मात्र सोन्याचा दिवस उगल्याशिवाय राहणार नाही आणि ही पृथ्वी कृतज्ञ झाल्याशिवाय राहणार नाही. पण आला आला कलीचा वारा, पाप झाले पुण्य लपले. मी आताही बोलून गेलो, परतही क्षमस्व म्हणून बोलतो तात्या. अभंगबाईंना निवडला जाणे भक्तीचा जिवाळा, तो चिदैवाचा पुतळा. जाण काय आहे आणि भक्ती काय आहे. या ठिकाणी आत्ताच भागवत कथाचे कथा प्रवक्ते असणारे आमचे परमपूज्य आदरणीय उद्धवजी महाराज या ठिकाणी त्यांचंही आगमन झालेलं आहे. टाळी वाजून धन्यवाद देऊ. एक भजन त्यांच्यासाठी गाऊ. हा भजन भजन भगवान भाऊ त्यांच्यासाठी एक सुंदर आमच्याकडून भजनाची पेशवानी. बाबा आले बाबा आले बाबा आले हो, उद्धव महाराज स्वामीजी बाबा आले हो, बाबा आले बाबा आले उद्धव महाराज हो, बाबा आले बाबा आले मलकानिपनाथ महाराज बाबा आले बाबा आले हो, उद्धव महाराज स्वामीजी बाबा आले हो, बाबा आले बाबा आले बाबा आले हो, उद्धव महाराज स्वामी आले बाबा आले हो, काय उद्धव करावं महाराज स्वामीजी बाबा आले हो, उद्धव महाराज स्वामीजी बाबा आले हो, उद्धव महाराज स्वामीजी बाबा आले हो, उद्धव महाराज स्वामीजी बाबा आले हो, बाबा आले बाबा आले बाबा आले हो, उद्धव महाराज स्वामीजी बाबा आले हो, बाबा आले बाबा आले बाबा आले हो, उद्धव महाराज स्वामीजी बाबा आले हो. आणि अशा प्रकारे नवनाथांचं कार्य अगदी सुरच होत. आजही आहे, धरणाऱ्याला करणाऱ्याला आहे, नाही करणाऱ्याला काय आहे. ज्याला नांदायचंच नाही, ज्या बाईला नांदायचंच नाही, नवरात पटत नाही, मग काय करायचं तात्या. नांदायचंच नाही तिला.